नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत रानात वेढा करायला घासाला. आणि त्याला घास कसा झालाय काय पावसाने. हे पहा, हे आमच्या रानातील कडवाळे हे पहा. इथं आता काकऱ्या घातल्या तर पावसामुळं. आणि आता आम्ही चाललो वेढा करायला घासाच्या रानाला. घास केवढा झालाय, कापायला आलाय का नाही, पाणी नव्हतं बसलेलं त्यामुळं चाललो. तर आता पाहिला पाऊस झालता 7 जूनला, 8 जूनला 2 दिवस झाला होता पाऊस. त्याच्यानंतर काही पाऊस झालेला नाहीये. तर सगळे रान असे सुकलेत, काकऱ्या घालून ठेवल्यात. म्हणलं आता घास शेळ्यांना बघू कापायला जमन का काय, कसं झालाय. हे आमच्या रानातील हत्ती गवत आहे. हत्ती गवतापाशी आलोय आम्ही बाहेर. हे किती मोठं आमच्या रानातील बदामाचं झाड आहे. ह्याला बदाम पण येत. आणि हे हत्ती गवत आहे. इकडं काकऱ्या घातलेलं रान आहे सगळं. त्याला काय अजून पेरणी केली नाही. आता पाऊस झाल्यानंतर करायची पेरणी, मका पेरायची आम्हाला. ह्या हत्ती गवत आहे. हत्ती गवतापाशीच आमचा घास पण आहे. सासूबाई तिकडे कडवा कापीत आहेत. हा बघा, ह्यो आमचा घास आहे. हा बघा, हो अजून काही एवढं हे झालेलं नाहीये, त्यामुळं काय आम्ही कापलेला नाही घासाला. हे पहा आमचा घास आहे. ते उन्हामुळे चमकतंय त्यामुळे काही एवढं व्यवस्थित दिसत नाही घास. हे पहा, इथं घरापाशी कडवाळ आहे. सासूबाई इथं कडवाळ कापीत आहेत. हा बघा, बसून कडवाळ कापीत आहेत. सगळं पाऊस यांनी वाऱ्याने त्यांनी पडलंय, त्यामुळं काही बसल्या बसल्या कापीत आहेत. त्यांना लय त्रास होतो त्यामुळं बसून कापीत आहेत ह्या. आणि निवांत बसल्या. तर काय करता आत्याबाई? होय, चांगलंय बसून कापता. या सगळं पडलंय का नाही? हा, बरं आहे ना, तुमच्या कमरेला त्रास नको, काय नको, बसल्या निवांत की कापलं. हा बघा ना किती पडलंय. हो बघा, हे पहा किती पडलंय कडवाळ ना. हा, आत्ताच आल्या काय कापायला? तात्या ते कुठे गेले? आज तुमच्याकडे आलं कडवाळ कापायला? हो काही वखारी पशीच आमचा कडवाळ. ते घरापाशी वखार आहे आमची, आणि तिथंच आमचा कडवाळ पण आहे. खाली घास आहे, हत्ती गवत आहे. एकच गाई आम्हाला आणि 5-6 शेळ्या आहेत, त्यांना करडे येतं.